नंबर तुमच्याकडे आहे, कधी फोन करून विचारला हरकत नाही, उगाच फोन करायचा नाही. टकलू रात्रभर जागा असतो की नाही, नको, कळलं. पण तरी सुद्धा माझ्या पिल्लांना मी खात्री देतो, पिल्लांना काय तिकडे असणारे कार्यकर्ते किंवा त्यांच्या आई वडिलांना पण खात्री देतो, चुकून ताण आला, टेन्शन आलं, कसलाही प्रॉब्लेम, तुम्हाला झोप येत नसेल, ताप आला असेल, कोणतीही गोष्ट आली असेल, तर सहज मला फोन करायला हरकत नाही. पण कारण तुमच्याकडे तेवढं सवय असायला पाहिजे, म्हणून मी का आणि कशा करता तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही मला फोन केला 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, कधी, रात्री, दुपारचं नाही सांगत आहे, रात्री किती वाजता फोन केलात तर उत्तर तुम्हाला येणार हॅलो बोला. चुकून उत्तर आलं हॅलो, समजायचं रांग नंबर, असा आवाज आभास पाटलाचा असू शकत नाही. म्हणून मगाशी सांगितलं का आणि कशा करता असेल त्यावेळेला माणूस फ्रेश असतो. मी मगाशी बाहेर होतो त्यावेळेला असा होतो. मग एकदा चहा विचारला, सगळं दिलं, तिने मला प्रेरणा दिली, म्हणजे हे विचारलं, प्रेरणा आडनाव काय का तुझा, शिंदेची प्रेरणा, असं दिलं. पण त्याने पण काय मजा नाही. पण मला इकडे आल्यानंतर माझा चेहरा कसा तरतरीत, त्याच्यापेक्षा जास्त चकचकीत. येस और नो? कारण एकच, का आणि कशा करता. म्हणून तुमच्याकडे जर उत्तर असेल, हे कारण असेल की नाही मला झोप येत नाही, मला अभ्यास होत नाही, त्यामुळे मला ताण पडतो, तुम्ही फोन करायला हरकत नाही 2-3 वाजता कधी, मी त्यावेळेला सुद्धा फ्रेश असतो. कारण असेल तर तुम्हाला फ्रेश असता येतं. तुमच्याकडे कारण नसतं म्हणून तुम्ही आळसा होता. सकाळी उठताना सुद्धा आईने 10 हाका मारल्यानंतर उठतो. येस और नो? नाही, एकच हाकेत उठतं. हो, कारण आपल्या शेवटची हाक ऐकू येते, आधीच्या 9 माहितीच नसतात. मजा आहे. त्यामुळे एका हाकेत उठतो असं वाटत नाही, 10 हाकेत उठतो. बऱ्याच वेळेला मोबाईलवर अलार्म लावतो की नाही. मग काय करतो आपण, नाही स्नूज करतो, मग आणखीन 5 मिनिटांनी परत स्नूज असं करून नंतर 10 वेळा उठतो. 10 वेळा केल्यानंतर. येस और नो? कारण तुमच्याकडे कारण नाही. का आणि कशा करता हे ज्यांच्याकडे नाही त्यांची अवस्था अशी असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 2 वाजता 3 वाजता कधी फोन करा. आणि एवढं करून सुद्धा 4:45ला मी खणखणीत जागा होतो. उठतो कसा, उठताना असा उठतो. लहान मुलं अशीच उठतात. तुम्हाला माहिती नसेल नव्हतं, बाकीच्या आयांना, तुमच्या आयांना माहिती असेल तुम्ही लहान असताना कसे उठायचात. आणि आजूबाजूला कोणी नाही म्हटल्यानंतर करायचा. तिकडून आई, आजी, बाबा सगळे जण धावत, हातात असलेली पुपसीची बाटली घेऊन तोंडात, शांत. पण तुम्हाला सांगतो, लक्षात द्या इकडे, हसण्यात वेळ नका घालू, ऐकत जा. हसायचं सुद्धा एवढंच, बस, एवढं नाही. एनर्जी कुठेही घालवायची नाही. एनर्जी कुठेच नाही जाता कामा नये, किती प्रेरणा आली तरी. त्यामुळे लक्षात ठेवून द्या, एनर्जी आपली सेव्ह करायची आणि ती वापरायची आहे परफेक्ट वेने. तसा तो उठतो आणि मला शांतपणे. पण तेच जर रडकं मूल असेल, ते काय वाटेल ते करू, पण कुत्र पण लक्ष देत नाही, तसं तुमचं होतं. माझं तसं नाही. माझं कसं, पण मी रडत नाही, कारण माझी बायको आणि आई तेवढे चांगले नाहीत. हे घरी येऊन कोणाला सांगू नका. चुकून माझा फोन दुसऱ्या कोणीतरी उचलला, हे नको ते बडबडू नका. न टकल्यावरचे केस आयुष्यभरी येत नाहीत, तिकडे काहीतरी नवीन तयार व्हायचं मारून. त्यामुळे ह्याच्या पुढचं नको. महत्वाचा मुद्दा, एवढं फ्रेश राहता आलं पाहिजे. तो मुलगा फ्रेश असतो तसा मी फ्रेश असतो. तुमच्यापैकी किती मुलं किंवा किती जण कार्यकर्ते, तुमच्यापैकी सुद्धा माझ्या बहिणी, ह्या किती जण फ्रेश असतात. एकाने हात 1 2 आयुष्यभर बरीच मुलं आहेत, शाबाश. एकही मोठा माणूस नाही. हा, एक आहे. नाही, ह्यांचे हात अशा अर्धवट, होता हो नाही तर नाही. नेहमी भारत पाकिस्तान विरुद्ध जो निर्णय घेतो ना, तो असा असतो, असा डोकावरती हात खाली, बरोबर ना. आणि हो म्हणतात. काय परिस्थिती आहे आपलं. परराष्ट्र मंत्रालय असं असतं. महत्वाचा मुद्दा, तुमच्यापैकी कितीही माणसं फ्रेश असतील तरी माझ्या एवढी फ्रेश असू शकत नाहीत. येस और नो? बाकीच्यांना बोलायचा अधिकार नाही. जे फ्रेश म्हणून हात वरती केलं त्याने ओरडायचे. बाकीच्यांना अक्कल आहे का?
आपल्याला धड राहता येत नाही, वरती फ्रेश आणि वरती वाटलं ते बडबडायचं अजिबात नाही. फ्रेश ज्याने हात वरती केला त्यानेच बोलायचं. एवढ्या माझ्यापेक्षा फ्रेश असू शकता? हो, शाबाश. अशी मुलं पाहिजेत माझ्यापेक्षा फ्रेश. मी प्रूव्ह करतो त्यांच्यापेक्षा फ्रेश आहे म्हणून. सांगतो तुम्हाला कसं ते प्रूव्ह करतो. आणि त्याने पण मान्य करायचं की नाही वाटलं तर नाही सांगायचं, पण हो म्हटलं तर हो सांगायचं. लोकांना पटलं पाहिजे तुम्ही फ्रेश आहात म्हणून, पण पटवून देता आलं पाहिजे. मी जसं पटवतो. विचार करा, तुम्ही पण दररोज सकाळी उठता की नाही? असे उठता तरतरीत अभ्यासाला बसता, येस और नो? हात हात नाही नाही नाही, जे फ्रेश असतात त्यांनी बोलायचे. पण हात कमी वरती आले आणि हो बरीच मुलं बडबडली, हे कसं काय? खोटं नाही बोलायचं, आपण नाही सांगतो. लक्षात ठेवा, ज्याने हात वरती केला तेवढ्याच बडबडायचं. चुकून राहायला गप्प बसायचं. पेपर द्यायचा चुकून राहायला, मार्क मिळतात का हुशार असून? नाही, मग गप्प बसायचं. सरळ साधं समीकरण आपल्याकडे. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं लोक म्हणतात. मी बाबा पण नाही दाखवला आणि श्राद्ध पण नाही केलं, तो आभास पाटील आहे की नाही? हे लक्षात ठेवून द्या. असं वेगळं वागायची ताकद ठेवा, फ्रेश व्हाल. तसा फ्रेश होतो मी. असा चकचकीत. तुम्ही सुद्धा डोळे उघडता आणि तरतरीत असता, येस और नो? आणि जी मुलं तरतरीत असतात, जी माझी मैत्रिणी तरतरीत असतात, जी बहिणी तरतरीत असतात, मित्र तरतरीत असतात, जे भाऊ तरतरीत असतात, त्या प्रत्येकाला मी सांगू शकतो माझ्यापेक्षा तरतरीत होऊ शकत नाही. कारण ते उठताना कळतात, कारण त्यांचे केस विस्कटलेले असतात. माझं तसं नाही, आहे की नाही? आता आता अरे अरे नसलेली गोष्ट वापरायला माझ्याकडून शिका. अरे हाय ते वापर, कोणी पण वापरतं. नसलेलं वापरणं या महत्वाचा मुद्दा. कारण असेल तर तरी असतो. जोक्स अपार्ट, डोकं केस अपार्ट. जी मुलं तरतरीत असतात त्यांचं कारण असतं, त्यांना का उठायचं कळत असतं. तुमच्यापैकी सगळी मुलं एकदा तरतरीत असतात. मला माहिती आहे, प्रत्येक मुलगा आणि मुलगी तरतरीत असते, प्रत्येक व्यक्ती तरतरीत असते. ती व्यक्ती, ती शक्ती कुठून येते? कारण का आणि हे निश्चित असतं, का आणि कशा करता हे निश्चित असतं. ती वेळ म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी पिकनिकला जायचं असतं. काय तरतरीत. याचा अर्थ तुम्हाला तुमचा अभ्यास पिकनिक वाटत नाही. याचा अर्थ तुमचा अभ्यास तुम्हाला पिकनिक वाटत नाही. याचा अभ्यास ही तुम्हाला धमाल वाटत नाही. लक्षात ठेवून द्या. इकडे तुम्हाला जर प्रत्येकाला बोलावलं, स्पीच द्यायला सांगितलं, तर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही टेन्शन मध्ये याल, येस और नो? ह्याचं कारण असं की त्यात तुम्हाला मजा वाटत नाही. आणि मी तिकडे बसल्यानंतर कंटाळतो, इकडे आल्यानंतर मजेत असतो. का आणि कशा करता माहिती असतं.